आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ज्याला शुद्ध मराठीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता असं म्हटलं जातं, हे नेमकं काय आहे समजून सांगा. आज आपण बघितलं तर दुबईसारख्या शहरामध्ये गाडी चालवण्यासाठी AI तंत्रज्ञान प्रणालीचा यूज केलेला आहे. त्यामध्ये गाडी चालवण्यासाठी ड्रायव्हरची आवश्यकता नाही आहे. की आपल्या भारताची खरी ताकद काय आहे, तर ते इथले तरुण आहे. तर या तरुणाईसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता नेमकी कशी फायद्याची ठरणार आहे? AI हे एक क्रांती घडवणारे क्षेत्र आहे आणि त्याकडे पॉझिटिव्ह वेने विचार करणे त्या बाबतीत गरजेचे आहे. की जे आउटपुट आपल्याला ChatGPT देणार आहे त्यात पण काहीतरी चुका असू शकतात. शेवटी ते एक तंत्रज्ञान आहे, ते किती ऍक्सेप्ट करायला पाहिजे, आपण त्यावर किती विश्वास ठेवायला पाहिजे. नेटवर्क आणि हॅकिंग आजचे प्रमाणे मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे बर, आणि हे सायबर सुरक्षेचा मोठा प्रश्न उपलब्ध झालेला आहे. नमस्कार. मी अँकर अक्षय, टेलिव्हिजन अँकर. अनेक माध्यमांवरती कामं केली आहेत, पण हा पॉडकास्टचा माझा पहिलाच एपिसोड आहे. खरं तर हे माध्यम इतकं सहज आणि सोपं आहे आणि या माध्यमावर आपण अनेक विषय मांडू शकतो. त्यामुळं आम्ही हा सगळा प्रपंच मांडलेला आहे आणि या पॉडकास्ट शोच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचणार आहोत. थिंक न्यूज ब्रॉडकास्टिंग या मीडिया प्लॅटफॉर्मने आम्हाला या पॉडकास्टसाठी सहकार्य केलेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतोय. विशेष आनंद होतोय. खरं तर आजचा जो विषय आहे पॉडकास्टचा, तो फार इंटरेस्टिंग आहे. पहिलाच एपिसोड असल्यामुळे आम्ही फार विचार करत होतो की कोणता विषय निवडावा, कोणत्या विषयावरती बोलावं. आणि अनेक विचारांचं मंथन झाल्यानंतर असं आमच्या लक्षात आलं की तरुणांच्या बाबतीतला आणि युवकांच्या करिअरच्या रिलेटेड एक महत्त्वाचा आणि जवळचा विषय आपण निवडायला हवा. अर्थात आम्ही आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स, AI या विषयावरती चर्चा करणार आहोत आजच्या कार्यक्रमात. खरं तर मंडळी, आपल्याला माहिती आहे, कुठलंही तंत्रज्ञान जेव्हा येतं तेव्हा त्या तंत्रज्ञानाची एक भीती, दहशत आपसूक आपल्या मनामध्ये निर्माण होत असते. याचं कारण मानवी स्वभाव. कोणताही बदल स्वीकारताना तो स्वीकारावा की नको, स्वीकारला तर काय होईल, नाही स्वीकारला तर काय होईल, असे अनेक विचार आपल्या मानवी स्वभावामध्ये, मनामध्ये निर्माण होत असतात. आणि अशीच भीती तंत्रज्ञानाच्या बाबतीत पण का नाही निर्माण व्हावी, ती होतेच. अगदी 10-20 वर्षापूर्वी आपण पाहिलं तर कॉम्प्युटर भारतामध्ये आला, जगामध्ये आला. एक कॉम्प्युटर, त्याच्याबरोबर एक CPU, कीबोर्ड, माऊस, असं एक मोठं युनिट प्रत्येकाच्या घरामध्ये पाहायला मिळालं. पण ते आणताना अनेक भीती, अनेक संशय किंवा अनेक वेगवेगळ्या प्रकारचे तर्क-वितर्क लावले गेले होते की महाग आहे, हे तंत्रज्ञान घरामध्ये आणलं तर वेगळं काहीतरी होईल. हे होणं स्वाभाविक आहे. जे कॉम्प्युटरच्या बाबतीत झालं तेच मोबाईल फोनच्या बाबतीत झालं. सुरुवातीला मोबाईल झाले, ब्लॅक अँड व्हाईट मोबाईल झाले. अनेक कंपन्यांनी ते बाजारामध्ये, भारतीय बाजारामध्ये लॉन्च केले आणि मोबाईल वापरताना पण अनेक गैरसमज होते. पण आज आपण पाहतोय चित्र पूर्ण बदललंय. असा एक व्यक्ती नसावा ज्याच्याकडे मोबाईल नाहीये. मोबाईल ही काळाची गरज बनली आणि त्यामध्ये अनेक तंत्रज्ञानाचा अवलंब करून आपण आपलं जीवन सुलभ, सोपं करून घेतलं. आर्थिक प्रगतीचे मार्ग आपण खुले करून घेतले आणि याच मोबाईलमध्ये आता एक नवीन तंत्रज्ञान रुजू झालंय. 2022-23 ची गोष्ट आहे मंडळी. साधारण या काळामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा शब्द अवघ्या काही मिनिटांमध्ये वाऱ्यासारखा जगभरात पसरला. होय, अमेरिकेमध्ये असेल किंवा अनेक परदेशांमधील विविध देशांमध्ये असेल, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं हे वारं वाहू लागलं आणि याच्या माध्यमातून तंत्रज्ञानाने एक वेगळी कात टाकली आणि एक क्रांती घडायला सुरुवात झाली. आपण गेल्या 2 वर्षामध्ये पाहतोय AI मुळे तुमच्या, माझ्या, समाजाच्या जीवनावरती अतिशय पॉझिटिव्ह, सकारात्मक इम्पॅक्ट झालेला आहे. आजच्या कार्यक्रमात, या पॉडकास्ट शोमध्ये आपण याच विषयी जाणून घेणार आहोत आणि आज आपल्याला या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी तज्ज्ञ म्हणून आहेत तृप्ती फरांडे झगडे मॅडम. मॅडम नमस्कार, कार्यक्रमात स्वागत. नमस्कार. तृप्ती मॅडम यांची मी ओळख तुम्हाला करून देतो. डेटा ॲनालिसिस आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स या क्षेत्रातील त्या तज्ज्ञ आहेत, एक्सपर्ट आहेत. गेली अनेक वर्ष झालं त्या पुण्यातील वाघोली येथील श्री रामचंद्र इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्राध्यापिका म्हणून काम करतायत आणि हजारो विद्यार्थ्यांना त्यांनी या संदर्भातील मार्गदर्शन केलं आहे, त्यांचं करिअर घडवलं आहे. याशिवाय तृप्ती मॅडम यांची एक वेगळी ओळख मी तुम्हाला या ठिकाणी करून देतो. A&S पॉवरटेक एंटरप्राइज या कंपनीच्या त्या फाउंडर आहेत. त्या स्वतः एंटरप्रेनर आहेत. एकीकडे त्या प्राध्यापिका आहेत. शिक्षण क्षेत्रातील त्यांचा गाढा अनुभव, व्यावसायिक क्षेत्रातील अनुभव, या दोन्हीची सांगड घालून आज आपल्याला त्या या कार्यक्रमात
आर्टिफिशियल इंटेलिजन्स या विषयाला अनुसरून माहिती देणार आहेत. जास्त वेळ न घालवता आपण चर्चेला सुरुवात करूयात. तृप्ती मॅडम, माझा पहिला प्रश्न असा आहे, अगदी सोप्या, सहज आणि सगळ्यांना समजेल अशा शब्दांमध्ये तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ज्याला शुद्ध मराठीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता असं म्हटलं जातं, हे नेमकं काय आहे समजून सांगा. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे संगणक आणि यंत्रांना मानवी बुद्धीप्रमाणे काम करणे, शिकणे, निर्णय घेण्याची क्षमता, समस्या सोडवण्याची क्षमता, हे तंत्रज्ञान म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI ही प्रणाली केवळ नोकरींची जागा न घेणारी आहे बर. असं नसून तर त्यामध्ये नवीन कौशल्य आत्मसात करणारी एक प्रणाली आहे. आणि आज आपण बघितलं तर दुबईसारख्या शहरामध्ये गाडी चालवण्यासाठी AI तंत्रज्ञान प्रणालीचा यूज केलेला आहे. त्यामध्ये गाडी चालवण्यासाठी ड्रायव्हरची आवश्यकता नाहीये. हा. म्हणजे AI क्षेत्र हे इतके अफाट पसरले आहे की आपण त्याचा विचार देखील करू शकत नाही. एआयचा वापर अगदी गाडी चालवण्याच्या तंत्रज्ञानामध्ये सुद्धा होतोय, हे आपण ही संकल्पना उलगडून सांगताना खरं तर उल्लेख केला. तुम्ही असंही म्हणालात की एआय म्हणजे आपली दररोजची कामं सहज सोपी करणारी एक टेक्नॉलॉजी किंवा एक तंत्रज्ञान आहे. माझा पुढचा प्रश्न याच प्रश्नाला अनुसरून आहे या आजच्या आपल्या पॉडकास्टमध्ये, की याचा नेमका भारतामध्ये जो प्रचार आणि प्रसार झालाय सद्यस्थितीला, कारण हे तंत्रज्ञान जेव्हा 2-3 वर्षापूर्वी आलं त्यावेळेस त्याची खूप दहशत होती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये. अनेक लोकांनी याच्याबद्दल समज, गैरसमज व्यक्त केले. आपल्या भारत देशाबद्दलचा विचार करायचा झाला तर काय सध्या परिस्थिती आहे? म्हणजे भारतामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात भारत हा डिजिटल साक्षरतेकडे वळत आहे आणि त्यासाठी मोदी साहेबांनी अनेक प्रकारचे स्टार्टअप कंपन्या देखील भारतामध्ये ओपन केलेल्या आहेत. हं. आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांना फ्री इंटर्नशिप प्रोग्राम देखील आयोजित केलेले आहेत. बर. जेणेकरून विविध प्रकारचे AI रिलेटेडमध्ये संशोधन करण्यात आलेले आहेत. आणि भारत हा एक जगाच्या पाठीवर एक वेगळ्या प्रकारची वेगळ्या प्रकारची विकास करतोय, क्रांती हो. करतोय. बरोबर आहे, बरोबर आहे. आता तुम्ही उल्लेख केला आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांचा. खरं तर या एआय टेक्नॉलॉजीला अनुसरूनच त्यांनी डिजिटल इंडिया हा कन्सेप्ट भारतामध्ये रुजू केलेला आहे, ज्याचा खूप सकारात्मक इम्पॅक्ट आपल्याला पाहायला मिळतोय. डिजिटल इंडिया आणि एआय याची सांगड नेमकी कशी घातली गेली आपल्या देशामध्ये? यामध्ये शिक्षण, आरोग्य, बँकिंग क्षेत्र यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये त्यांचे वेगवेगळे प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. अच्छा, म्हणजे डिजिटल इंडिया ही संकल्पना भारतामध्ये पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी जी राबवली, यासाठी एआय एक वरदान ठरतंय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये. बँकिंग क्षेत्र असेल, एज्युकेशन असेल किंवा फायनान्स सेक्टर असेल, या सगळ्या ठिकाणी एआयची मदत होताना आपल्याला पाहायला मिळतीये. पण आता भारतामध्ये तरुणांची संख्या फार मोठ्या प्रमाणात आहे. आपल्या भारताचे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम साहेब म्हटले होते की आपल्या भारताची खरी ताकद काय आहे, तर ते इथले तरुण आहेत, ही तरुणाई आहे. तर या तरुणाईसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता नेमकी कशी फायद्याची ठरणार आहे? ओके. यामध्ये तरुणांनी प्रोग्रॅमिंग लँग्वेजचे नॉलेज घेणे आवश्यक आहे. त्यामध्ये आपण तरुणांना AI इंजिनियर, मशीन लर्निंग इंजिनियर, हं. डेटा सायंटिस्ट, डेटा ॲनालिस्ट, AI प्रोडक्ट मॅनेजर, AI रिसर्चर यासारख्या विविध करिअरच्या संधी उपलब्ध आहेत. बर. आणि AI इंजिनियरमध्ये आपण एक्झाम्पल घ्यायचं झालं तर चॅटबोट, व्हॉईस असिस्टंट, रिकमेंडेड सिस्टीम तयार करण्याचं काम हे AI इंजिनियर्स करतात. हां. त्याचबरोबर AI रिसर्चर हे नवीन AI रिलेटेड तंत्रज्ञान विकसित करण्याचं काम करतात, जेणेकरून त्याचा मानवाला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये उपयोग होईल. बर. त्यानंतर प्रॉम्प्ट इंजिनियर हे ChatGPT, जेमिनी, क्लाउड यासारख्या तंत्रज्ञानाचा यूज करतात, जेणेकरून हं. आपल्याला झटपट उत्तरे शोधण्यास मदत होते. बर. आता आपण विस्तृतपणे या सगळ्या हं. गोष्टींकडे येऊयात. आपल्याला पॉडकास्टमध्ये या सगळ्या गोष्टी आजच्या कव्हर करायच्या आहेत. वेगवेगळ्या शाखा तुम्ही एआयच्या संदर्भातील आता सांगितल्या. प्रॉम्प्ट असेल किंवा प्रोग्रामिंग असेल, डेव्हलपिंग असेल. मुळात काय झालंय, भारतामधील नागरिकांचा असा समज आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स एक नवीन तंत्रज्ञान आहे. करिअरच्या दृष्टीने पाहायचं झालं तर एक नवीन ब्रांच आहे. तर आता यासाठी जे स्किल सेट तरुणांमध्ये असायला पाहिजेत, आपण जे काही आता कोर्सेस सांगितले या संदर्भातील, ते कोर्सेस ॲक्वायर करायचे असतील, ते आपल्याला पूर्ण करायचे असतील, तर एक स्किल सेट जो लागतो तो काय असायला पाहिजे?
प्रथम डिजिटल कौशल्य आत्मसात करणे गरजेचे आहे. हं. त्यामध्ये पायथॉन प्रोग्रॅमिंग लँग्वेज, मशीन लर्निंग लँग्वेज, पॉवर BI, PyTorch, TensorFlow यासारखे टेक्निकचे नॉलेज घेणे आवश्यक आहे. बरं. लँग्वेजेस अक्वायर करणं त्याला अवगत करणं आवश्यक आहे असं आपलं म्हणणं आहे. हो. तृप्ती मॅडम, आता तुम्ही मला सांगा की तुम्ही आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा अनालिसिस या क्षेत्रामध्ये प्राध्यापिका म्हणून काम करताय एका नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये. तर आता या स्किल सेटला घेऊन जर तरुणांनी ठरवलं की मला AI क्षेत्रामध्ये करिअर करायचंय, तर पालकांपुढं आणि युवकांपुढं हा मोठा प्रश्न आहे की या रिलेटेड इंजिनिअरिंग काही कोर्सेस अवेलेबल आहेत का? असतील तर त्याचा सिलेबस काय आहे? आणि माझ्याकडे तो स्किल सेट आहे, तो मी युटिलाइज कसा करू? म्हणजे मी तिथपर्यंत पोहोचू कसं? कारण बराच गोंधळ आहे पालकांमध्ये की कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आणि AI आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी यामधला फरकच नेमका कळत नाहीये. तर तुम्ही आम्हाला यावर मार्गदर्शन करावं. ओके. त्यामध्ये प्रथम विद्यार्थ्यांनी पायथॉन लँग्वेजचा कोर्स करणं गरजेचं आहे. हं. डेटा ॲनालिस्टचे कोर्स मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत. फुल स्टॅक डेटा ॲनालिस्टचे कोर्सेस उपलब्ध आहेत. बरं. यासारखे कोर्सेसचे प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे. हं. प्रशिक्षण आपण खाजगी संस्थांमध्ये घेऊ शकतो असं आपण म्हणालात, क्लासेसच्या हो. माध्यमातून, हो. ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून. हो. पण प्रोफेशनल विद्यापीठाच्या मार्फत, विद्यापीठाच्या अंतर्गत आपल्याला जर एखादा कोर्स कंप्लीट करायचा असेल AIच्या संदर्भातील, तर त्यासाठी कोणत्या शाखा उपलब्ध आहेत? ओके. कॉलेजमध्ये किंवा विद्यापीठामध्ये देखील अनेक क्लासेस फ्रीमध्ये विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले जातात. त्यामध्ये त्यांना 1 महिन्याचे किंवा 3 महिन्यांचे मोफत प्रशिक्षण दिले जाते आणि त्यामधून विद्यार्थ्यांचा स्किल डेव्हलपमेंट करण्याचा प्रयत्न केला जातो. अगदी खरं आहे. प्रोफेशनल कोर्सेस मोफत दिले जातात काही कॉलेजेसमध्ये, असं आपण आता सांगितलं. पण पूर्ण वेळ कोर्स जसं आता कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आहे, IT इंजिनिअरिंग आहे, त्या पद्धतीने AIच्या संदर्भातील कोर्सेस आता कॉलेजेसमध्ये उपलब्ध आहेत का? हो, आहेत. कोणते कोर्सेस आहेत? त्याचा सिलेबस काय आहे? विस्तृतपणे सांगा आपण. ओके. त्यामध्ये डेटा इंजिनिअर हा एक कोर्स अवेलेबल आहे बरं. आणि डेटा ॲनालिस्ट म्हणून आहे. फुल स्टॅक डेटा ॲनालिस्टचा देखील कोर्स आपण करू शकतो. बरं. आता हा डेटा अनालिसिस कोर्स काय आहे? त्याची पात्रता काय आहे? आणि त्यासाठी कोणती विशेष प्रावीण्य एक्झाम द्यावी लागते का? CET एक्झाम आहे का? नाही, त्यासाठी विशेष अशी कोणती CET एक्झाम नाहीये. तो बरं. आपण 3 महिन्याचा किंवा 6 मंथचा बेसिक कोर्स आपण करू शकतो हं. आणि त्यातून नॉलेज गेन करू शकतो. बरं. डेटा ॲनालिस्ट म्हणजे थोडक्यात व्यवसायातील माहिती गोळा करून त्या हं. डेटाचे विश्लेषण करून त्यावर वर्क केले जाते आणि AI तंत्रज्ञान प्रणाली ही प्रत्यक्षात वापरात आणली जाते. अच्छा. म्हणजे डेटा अनालिसिस हा AIचाच एक भाग आहे. ही शाखा AIचीच एक शाखा आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही असं मला वाटतं. आता AI संदर्भातील सिलॅबस जो आहे, तो नेमका कशा प्रकारचा आहे? कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ही पारंपरिक एक शाखा आहे इंजिनिअरिंगमधली किंवा करिअरमधली. तर आता या AIमुळं जो सिलॅबस रिवाईज झालेला आहे, नवीन लँग्वेजेस इंट्रोड्यूस झालेल्या आहेत. जसं आपण उल्लेख केला मशीन लर्निंग असेल, पायथॉन असेल. तर या सिलॅबसमध्ये AIने नेमका काय बदल केलेला आहे? AIमध्ये त्यांनी ॲडव्हान्स सब्जेक्ट हे ॲड केलेले आहेत. त्यामध्ये त्यांनी मॅथेमॅटिक्सचा देखील समावेश केलेला आहे. त्यामध्ये स्टॅटिस्टिक्स, डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम, हं. वेब टेक्नॉलॉजी यासारख्या विविध विषयांचा समावेश त्यांनी केलेला आहे. अच्छा. आता आपल्याला AIची क्लॅरिटी हळू-हळू या पॉडकास्टच्या माध्यमातून प्रेक्षकांना मिळत चालली आहे असं मी समजतो, की AI काय आहे सुरुवातीला तुम्ही सांगितलं. त्यानंतर त्याचा सिलॅबस, त्याच्या ब्रांचेस काय आहेत, कोणत्या आहेत, ॲडमिशन प्रोसेस साधारण कशी राहते, याबद्दलची माहिती आपण कार्यक्रमात दिली. आता याचं ॲप्लिकेशन या मुद्द्याकडे आपण येऊयात. या तंत्रज्ञानाचं ॲप्लिकेशन नेमकं कसं केलं जातं? AI पर्सन म्हणून किंवा AI एक्सपर्ट म्हणून जेव्हा तुम्ही तयार होता, हे सगळे कोर्सेस केल्यानंतर, त्यावेळेस तुम्ही ॲप्लिकेशन कसं करायला पाहिजे? त्याचा स्कोप काय आहे? ओके. जेव्हा आपण AIचे बेसिक नॉलेज घेतो त्यावेळी AI हे हेल्थ केअर, बँकिंग, फायनान्स, मॅन्युफॅक्चरिंग या कंपन्यांमध्ये या AI तंत्रज्ञानाचा उपयोग केला जातो आणि बरं. त्यातून AI रिलेटेड ॲप्स, स्मार्ट सिस्टम या डेव्हलप केल्या जातात. बरं. आता ॲपचा उल्लेख केलाच आहे, तर मी तुम्हाला या प्रश्नालाच अनुसरून एक दुसरा प्रश्न विचारतो, की असे कोणते ॲप्स आहेत, ज्याची उदाहरणं तुम्ही या ठिकाणी देऊ शकता, की जे AI ऑपरेटेड आहेत? बोला ना. ChatGPT, Gemini, Google असिस्टंट हं. यासारखे ॲप हे उपलब्ध आहेत. बरं. मग आता याच्या आधी पण अनेक ॲप होते.
आता AI रिलेटेड, AI बेस्ड ही ॲप आलेली आहेत सध्या तंत्रज्ञानाच्या बदलामुळं. तर जुन्या ॲप्समध्ये आणि या ॲपमध्ये फरक काय आहे नेमका? येतंय एआय ते? तंत्रज्ञानामुळे हां, जे काही आपले कामे वगैरे आहेत ते फास्ट होतात. आपल्याला एखादा रिझल्ट हवा असेल, तर इमिडिएट त्या रिझल्टचं ॲन्सर भेटतं. बरं. आता एक्झाम्पल घ्यायचं झालं तर अगोदर मुले स्वतः प्रोग्रामिंग वगैरे कॉम्प्युटरवरती टाइप करायचे. तर हं. आता तसं राहिले नसून एखादा प्रोग्राम त्यांना हवा असेल, तर ते फक्त त्या प्रोग्रामचं टायटल टाकतात आणि ते ChatGPTवर त्यांना पूर्ण प्रोग्राम हा रन होऊन मिळतो. काय त्यामुळे काम सांगताय? एकदम ईझी झालेलं आहे. अच्छा, म्हणजे आपण ChatGPTला जर एखादा प्रॉम्प्ट दिला, की मला या विषयाला अनुसरून प्रोग्राम बनवून द्या. तर तो पूर्णच्या पूर्ण प्रोग्राम आपल्याला मिळतो. हो. पण आता माझा पुढचा प्रश्न म्हणा किंवा शंका अशी आहे तृप्ती मॅडम, की जे आउटपुट आपल्याला ChatGPT देणार आहे, ते त्यात पण काहीतरी चुका असू शकतात. शेवटी ते एक तंत्रज्ञान आहे. तर ते किती ॲक्सेप्ट करायला पाहिजे आपण? त्यावर किती विश्वास ठेवायला पाहिजे? हो, नक्कीच. आपली एक नैतिक जबाबदारी आहे, की ते आपण प्रोग्राम पुन्हा चेक केला पाहिजे. कारण हं. की 100% त्याचा रिझल्ट करेक्ट येईलच असे नाही. म्हणजे त्यामुळे आपण चेक करणं आवश्यक आहे. ती आपली एक नैतिक जबाबदारी हो. आहे. पण मग असंही होऊ शकतं, की ChatGPT जो प्रोग्राम आपल्याला देतोय बनवून किंवा इतर AI कुठलेही ॲप, त्याच्या व्यतिरिक्त आणखीन काही लॉजिकली आपण त्याच्यामध्ये बदल करू शकतो, इनोव्हेशन्स देऊ शकतो. पण मग असं नाही होणार का, की आपल्याला सगळं रेडीमेड मिळतंय म्हटल्यानंतर आपण ती क्रिएटिव्हिटी कुठेतरी गमावतोय? हो, नक्कीच असं होतं ना, कारण की ऑलरेडी रेडीमेड प्रोग्राम मिळाल्यामुळे जे काही विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना हां, द्यायचं काम हे हां, कमी प्रमाणात झालेलं आहे. हां. मग अशा हां. वेळेस हा समतोल जो आहे, की आपलं वैयक्तिक क्रिएटिव्हनेस किंवा आपलं जे टॅलेंट आणि एआयने दिलेलं आउटपुट याचा ताळमेळ कसा घालता येईल आपल्याला? काय करू शकतो आपण ह्याच्यामध्ये? यासाठी आपण जरी ChatGPTवर आपल्याला ॲन्सर मिळालं, तरी पण ते आपण आपल्या बुद्धीला चालना देऊन त्या रिलेटेड आणखी ॲन्सर सर्च करणं गरजेचं आहे. आणि बरं, त्या बरं. विषयावर आपण आणखी अधिक प्रमाणात स्टडी करणे गरजेचे आहे. अच्छा, म्हणजे एआय रिलेटेड ॲप्स जी काही उत्तरं देतं किंवा जे काही आउटपुट देतं ते त्याचं एक रिचेकिंग म्हणा, क्रॉस चेकिंग म्हणा करणं फार आवश्यक आहे, हो. असं एकंदर तुमच्या म्हणण्यातून येतंय. तृप्ती मॅडम, आता ग्रामीण भागातील युवक जे आता आधुनिक शेतीकडे वळालेत, प्रगतशील शेतकरी म्हणून स्वतःची ओळख निर्माण करतायत. या युवकांसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स कशाप्रकारे फायद्याचं आहे? आता ग्रामीण भागातील युवकांना अनेक प्रमाणामध्ये कृषी तंत्रज्ञानाचा यूज होतो. त्यामध्ये कोणत्या वेळी कोणते पीक घेतले पाहिजे, त्यावरती कोणती औषध फवारणी केली पाहिजे, बरं. किती काळानंतर त्याला पाणी दिले पाहिजे, या सर्व गोष्टींचा वापर करण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा आपण उपयोग करू शकतो. अच्छा, म्हणजे एआयचा वापर शेतामधील दैनंदिन कामासाठी सहज सोप्या पद्धतीने करता येतोय, हे असं आपल्या बोलण्यातून मला जाणवलं. मला याचं एखादं उदाहरण तुम्ही सांगू शकाल? याचं एक्झाम्पल ड्रोन, सेन्सर्स. ड्रोनच्या माध्यमातून आपण पेरणी करू शकतो. सेन्सरच्या माध्यमातून आपण कोणता रोग पिकांवर पडलेला आहे, मग हे आपणास आयडेंटिफाय समजण्यास करू मदत शकतो. होते. बरं. मग यासाठी एआय रिलेटेड प्रोग्रामिंग आपण त्या तंत्रज्ञानाला, त्या डिव्हाइसला हो, प्रोव्हाईड करणं हो. महत्त्वाचं आहे. मला वाटतं ड्रोन आता सर्रास शेतकरी बांधव वापरतायत. अ, एकतर ते फर्टिलायझर म्हणजे स्प्रे करण्यासाठी असेल, स्प्रेइंग ॲक्शनसाठी असेल किंवा तुम्ही म्हणालात तसं पेरणी हं, करण्यासाठी किंवा देखरेख करण्यासाठी शेताची ड्रोन आपण वापरू शकतो. हं. ड्रोन टेक्नॉलॉजी रिलेटेड एक पोटप्रश्न मी या पॉडकास्टमध्ये तुम्हाला विचारतो, की आता ड्रोन सुरुवातीला जेव्हा आले त्याबद्दल फार गैरसमज होते. आता एआय आणि ड्रोन आणि शेतकरी याविषयी तुमचं काय मत आहे? काय परिस्थिती आहे सध्या? या ड्रोनमुळे शेतकऱ्यांची अनेक कामे ही सोपी झालेली आहेत. हं. जेणेकरून अगोदर पेरणी किंवा पाहणी करण्यासाठी मनुष्यबळाची संख्या लागत होती. तर आता ती एआय क्षेत्रामुळे मनुष्यबळाची संख्या कमी झालेली आहे आणि मनुष्याचं काम हे एआय तंत्रज्ञान करत आहे. सोपं झालंय. हो, अच्छा. त्यामुळे कष्ट करण्याचं काम देखील शेतकऱ्यांचं कमी कमी झालेलं आहे. झालेलं आहे. एक प्रकारे ही चांगली बाब आहे म्हणता येईल, कारण शेतकरी बांधवांपुढे प्रश्न असतो हं. लेबरचा हो. मोठा प्रश्न आहे सर्रास सगळ्याच फील्डमध्ये. शेतकरीच असं नाही. तर तो प्रश्न कुठेतरी समवॉट या हं. एआय टेक्नॉलॉजीमुळं सोडवता येतोय असं आपण म्हणूयात. हं. जगभरातली परिस्थिती काय आहे एआय संदर्भातील? जगात काय चाललंय सध्या? जगामध्ये अनेक प्रकारचे स्टार्टअप कंपन्या ह्या एआय रिलेटेड ओपन करण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये अनेक युवकांना, नवीन युवकांना संधी देण्यात आलेली आहे. हं. जेणेकरून ते एआयवरती संशोधन करून
ए आयचे मॉडेल्स तयार करून त्यामध्ये नवनवीन तंत्रज्ञान किंवा प्रणाली विकसित करण्याचं काम करत आहे. बरं. AI संदर्भातील नवीन स्टार्टअप कंपनीज सुरू झालेल्या आहेत असं आपण म्हणालात. मग याचा आणि स्किल एम्प्लॉयमेंटचा जो संबंध आहे किंवा एम्प्लॉयमेंट जे निर्माण होणार आहे जगात, भारतात, त्यामध्ये काय बदल झालाय? त्यामुळे ज्या काही आपण सुविधा युवकांना देत आहे, त्यामुळे त्यांना त्यांच्या स्किलला वाव मिळत आहे आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये एआय रिलेटेड जे काही स्किलमध्ये त्यांची इम्प्रूव्हमेंट होत आहे आणि बरं. त्यातून नवीन तंत्रज्ञान डेव्हलप होत आहे. बरं. आता तरुणांनी किंवा पालकांनी या नवीन क्षेत्राकडे वळायला पाहिजे. इनफॅक्ट तो माइंडसेट आता तयार झालेला आहे. AI म्हणजे माझा मुलगा किंवा माझी मुलगी AI मध्ये करियर करेल, AI मध्ये जॉब करेल आणि त्यामध्ये काहीतरी वेगळं काहीतरी करेल अशी धडपड आता पालकांमध्ये, मुलांमध्ये पाहायला मिळतीये. तुम्ही पालकांना, या युवकांना काय सांगाल? काय संदेश द्याल? मी सांगेल की आजच्या एआयच्या जगामध्ये जर युवकांना टिकायचं असेल, तर त्यांनी डिजिटल साक्षरता, सकारात्मक दृष्टिकोन, सतत नवनवीन शिकण्याची तयारी, इंग्रजी संवाद कौशल्ये यासारखे स्किल आत्मसात करणे गरजेचे आहे. बरं. आणि एआय हे एक क्रांती घडवणारे क्षेत्र आहे आणि त्याकडे पॉझिटिव्ह वेने विचार करणे त्या बाबतीत गरजेचे आहे. बरोबर आहे. तंत्रज्ञान नवीन आहे, पण त्या रिलेटेड कोर्सेस असतील, गाईडलाईन्स असतील किंवा मार्गदर्शन देणाऱ्या संस्था असतील, त्या मोठ्या प्रमाणात आता उपलब्ध आहेत. त्यामुळं पालकांनी नक्कीच त्यांच्या पाल्यासाठी जर आवड असेल, त्याच्याकडे ते स्किल सेट्स असतील, तर या क्षेत्राचा विचार करायला पाहिजे असं तुमच्या म्हणण्यातून मला जाणवलं. तृप्ती मॅडम, आता AI आपण खूप वेळा AI असा हा शब्द वापरतोय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. पण आता या शब्दाला सगळे अतिशय यूज टू झालेले आहेत. सगळ्यांनी हा कन्व्हिनियन्स किंवा ही टेक्नॉलॉजी आता स्वीकारली आहे आणि अगदी दैनंदिन जीवनाचा भाग झालाय. तुम्ही बऱ्याच ॲपचा उल्लेख केला. त्या ॲपच्या माध्यमातून आपण सोयीनुसार या AIचा वापर आपल्या दररोजच्या कामांमध्ये, दररोजच्या गोष्टींमध्ये करतोय. भविष्यात काय घडणार आहे आता पुढे जाऊन? ओके. भविष्यामध्ये बुद्धिमान रोबोट्स निर्माण होतील, की जेणेकरून माणसाचं काम हे रोबोट्स करतील. बरं. त्यानंतर हॉस्पिटलमध्ये आपण बघितलं तर ऑपरेशन करण्यासाठी डॉक्टरची आवश्यकता असते. बरं. तर इमर्जन्सीमध्ये एआय तंत्रज्ञानाचा उपयोग करून ऑपरेशन देखील एआय बॉट्स टेक्निक करणार. हो. अच्छा, हां, अच्छा. देखील करू शकतात. बरं. आणि एज्युकेशन फील्डमध्ये काय होऊ शकतं? एज्युकेशनमध्ये जी काही शिक्षकांची आवश्यकता असते, तर विद्यार्थी स्वतःच एआय तंत्रज्ञानाचा उपयोग करून शिकू शकतात. बरं. पण AI तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थी शिकू शकतात, हा बदल भविष्यात घडू शकतो असं आपलं म्हणणं आहे. हो. पण शिक्षकही तितकेच आवश्यक आहेत. शिक्षकांची आहे. मदत मुलांनी घ्यायला हवी असं मला वाटतं. हो, नक्कीच. हां, कारण हं. AI वरती मिळणारी जी इन्फॉर्मेशन आहे ती लिमिटेड आहे हो. किंवा त्याला एक ऑथेंटिकेशन हवं आहे, की ही इन्फॉर्मेशन बरोबर आहे. ते सांगण्यासाठी कोणीतरी हवं. त्यामुळे शिक्षकांवर पण विद्यार्थ्यांनी अवलंबून राहायला पाहिजे. तृप्ती मॅडम, पॉडकास्टच्या शेवटाकडे आपण जातोय आणि शेवटचे एक 2-3 प्रश्न. AIचा नैतिकदृष्ट्या वापर नेमका कसा करायला पाहिजे? इथिक्स कोणते पाळायला पाहिजेत AIचा वापर करताना? एआयचा वापर करताना आपण काळजी घेतली पाहिजे, की एआय तंत्रज्ञानाचा मिसयूज नाही झालेला पाहिजे. बरं. त्यामध्ये नेटवर्क आणि हॅकिंग आजचे प्रमाण हे मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे बरं. आणि हे सायबर सुरक्षेचा मोठा प्रश्न उपलब्ध झालेला आहे. तर हं. यासारख्या गोष्टी टाळण्यासाठी अ, आपण काळजी घेणं गरजेचं आहे. अच्छा, म्हणजे तंत्रज्ञानाच्या 2 बाजू असतात. लहानपणी आपण निबंध हं. लिहायचो. तुम्हाला आठवतं की नाही मला हं. माहिती नाहीये. विज्ञान शाप की वरदान. तसं या AI तंत्रज्ञानाचं जेवढं वरदान आपल्याला मिळालंय, तेवढे त्याचे दुष्परिणाम सुद्धा आहेत. की AIचा वापर करताना मी तो योग्य पद्धतीने करतोय का? तो वापर केल्यानंतर इतरांना इजा पोहोचणार नाहीये ना? कोणाला इन्सल्टिंग वाटणार नाहीये ना? अशा पद्धतीचा वापर अर्थातच कुठल्याच तंत्रज्ञानाचा नाही करायला पाहिजे असं मला वाटतं. AIच काय, कोणत्याच तंत्रज्ञानाचा नाही करायला पाहिजे. पण आता मग ही नैतिकता जोपासताना आणखीन कुठल्या गोष्टी आहेत, ज्या पाळायला पाहिजेत? तुम्ही काय सांगाल? यामध्ये जे काही आपले ॲप्स आहेत ते ऑथराईज हवे आणि स्कॅम ॲप्स असतात ते आपण डाउनलोड केले नाही पाहिजे. बरं. म्हणजे यामध्ये हा पण एक नैतिकतेचा भाग आहे असं पण म्हणूयात, की ऑथेंटिकेट आणि व्हेरिफाईड ॲप्स प्ले स्टोअरवरून किंवा इतर कुठल्याही प्लॅटफॉर्मवरून आपण डाउनलोड केले पाहिजेत. कारण याच्यामध्ये स्कॅमचं प्रमाण पण वाढतंय, हेही तितकंच खरं आहे. तृप्ती मॅडम, अनेक पैलू तुम्ही या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे आजच्या कार्यक्रमामध्ये
तुमच्या परीनं आणि माहितीपूर्णरित्या तुम्ही उलगडून दाखवले, प्रेक्षकांना सांगितले. पण आता काही वाचक असतात ज्यांना वाचनाची फार प्रचंड आवड असते. त्यामध्ये पालक असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, युवक असतील. त्यांना या एआय संदर्भातील वाचनासाठी अशी काही मराठीमधून पुस्तकं आहेत का? जी त्यांनी वाचल्यानंतर त्यांना हे तंत्रज्ञान पूर्णपणे सहज सोप्या भाषेत समजू शकतं? हो आहेत. अच्युत गोडबोले सरांनी एक एआयचा स्टडी करून एआयवरती पुस्तक लिहिलेलं आहे आणि ते एक मी नक्की सर्वांना सांगेल, की त्यांनी हे पुस्तक सर्वांनी नक्की वाचावे. कारण की एआयचा प्रेझेंट, पास्ट, फ्युचर या सर्व गोष्टींचा त्यांनी उल्लेख अगदी सोप्या भाषेमध्ये आणि अरे वाह! अगदी मराठी लँग्वेजमध्ये केलेला आहे, की जेणेकरून सर्वांना ती गोष्ट समजेल. आणि हे पुस्तक अतिशय सुंदर आहे आणि सर्वांनी हे पुस्तक नक्की वाचावे. क्या बात है हं. मॅडम. अच्युत गोडबोले सर अर्थात तंत्रज्ञान आणि लेखन क्षेत्रातील फार मोठं नाव आहे आणि सरांच्या या पुस्तकाचा उल्लेख आपण केला. नक्कीच आपले प्रेक्षक हे पुस्तक वाचतील आणि याबद्दल सविस्तरपणे माहिती घेतील अशी मी अपेक्षा ठेवतो. भविष्यामध्ये आता एआय संदर्भातील नोकऱ्या ज्या आहेत त्या कशाप्रकारे उपलब्ध होणार आहेत तरुणांना? तरुणांना ज्याप्रमाणे एआयमुळं बऱ्याच तरुणांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, त्याचप्रमाणे अनेक रोजगाराच्या संधी देखील नवनवीन उपलब्ध झालेल्या आहेत. त्यामध्ये हं. पायथॉन डेव्हलपर किंवा डेटा सायंटिस्ट, प्रॉडक्ट मॅनेजर, एआय रिसर्चर यासारख्या नोकरीच्या संधी या युवकांसाठी उपलब्ध आहेत. बरं, बरं. एकंदर एआयमुळं क्रांती तर घडणार आहे, पण तरुणांना आर्थिकदृष्ट्या पण एक चांगलं पाठबळ या तंत्रज्ञानामुळं मिळणार आहे, असं म्हणणं उचित ठरेल मला वाटतं, की चांगल्या प्रकारचं एक फ्लरिशिंग करियर या क्षेत्रामध्ये होऊ शकतं. प्रॉमिसिंग करियर आपण म्हणूयात, हे या क्षेत्रामध्ये होऊ शकतं. पॉडकास्टमध्ये गेली 15-20 मिनिटं झालं. तुम्ही खूप सुंदर माहिती दिली आहे तृप्ती मॅडम. पॉडकास्टच्या शेवटी आता तुम्हाला प्रेक्षकांना संदेश द्यायचा आहे, युवकांना, पालकांना, तो तुम्ही काय द्याल? तर एआय हे क्षेत्र हे केवळ भविष्याला कलाटणी देणारे क्षेत्र नाही, तर ते एक वर्तमानातील वास्तव्य आहे. त्यामध्ये आपण प्रोग्रॅमिंग लँग्वेजेस, इंग्रजी संवाद कौशल्य, डिजिटल साक्षरता यासारखी स्किल्स किंवा यासारखी स्किल डेव्हलप करणे आवश्यक आहे. आणि एआयबद्दल विचार करायचा झाला तर सकारात्मक विचार करून हं. रोज नवीन-नवीन गोष्टी शिकणे गरजेचे आहे. असा मी संदेश नक्कीच तरुण युवकांना देईन. अगदी खरं आहे. तृप्ती मॅडम तुम्ही सांगितलेला हा महत्त्वाचा संदेश म्हणा किंवा तुमचा एक गाईडन्स म्हणा, नक्कीच आपल्या प्रेक्षकांना प्रोत्साहित करणारं ठरेल. आजच्या विषयात आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि युवकांपुढील आव्हानं या विषयावरती चर्चा केली. तुमच्यासोबत संवाद साधून माझ्या नॉलेजमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली असं मला वाटतंय. बऱ्याच गोष्टी तुमच्याकडून मी शिकलो. एआय या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी तुम्ही आज या शोमध्ये आला. त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. टी-एन-बी या मीडिया प्लॅटफॉर्मतर्फेही तुमचे विशेष आभार. कार्यक्रमात आलात. धन्यवाद. थँक यू. धन्यवाद.